कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या खात्रीचे आणि वेळोवेळी आरोग्याच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या खेड नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्याला गेल्या काही वर्षांपासून टाळे लागले आहे। हा दवाखाना पुन्हा एकदा गोरगरीब जनतेच्या सेवेमध्ये आणून जनतेवरती औषधोपचाराकरता प्रायव्हेट दवाखान्याच्या मार्फत पडणारा आर्थिक बोजा कमी करण्याकरता अनेक वेळा उपोषणे करण्यात आली, परंतु प्रशासन आणि सरकारला मात्र सामान्य जनतेबाबत तीळ मात्र ही काळजी नसल्याचे समोर आले आहे। या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचे हत्यार उपसले आहे। स्थानिक प्रशासन दवाखाना चालू करण्याकरिता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे कळाल्यानंतर मंगेश मोरे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठण्याचा निर्णय घेतला आहे। दिनांक 7 जुलै रोजी मंगेश मोरे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत। आज मी खेड नगरपालिकेचा दवाखाना आहे, तो 3-4 वर्ष झाली बंद आहे। लॉकडाऊन पासून तो बंद आहे। तर आम्ही त्याच्यासाठीच हे माझं 5वं उपोषण आहे। माझं एक जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब रत्नागिरी यांच्या आवाराच्या बाहेर माझं 7 तारखेला उपोषण होणार आहे। त्या संदर्भात मी सीओ साहेबांना भेटायला गेलो परदेशी उपोषणचा अर्ज द्यायच्या आधी। तर ते बोलले की आम्ही वरती पाठवलेलं आहे, कुठे सिव्हिल जिल्हा अधिकारी तिकडे आहे हॉस्पिटल, त्याच्या इकडे पाठवलेलं आहे। तर बोललो पाठवलात तुम्ही, बरोबर आहे, 2-3 महिने झाले पाठवले, त्याचं उत्तर काय आलं काय? तर काय उत्तर काय आलेलं नाही। मग नाही मला हा आजचा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागतोय, कारण खरोखर गोरगरीब जनतेचे एवढे हाल होतात आहेत। साध्या प्रायव्हेट दवाखान्यात जर एखादा गरीब माणूस गेला तर त्याला 1000 रुपये पुरत नाहीत। आम्ही स्वतः डोळ्याने बघतो त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय। तर रत्नागिरी आपल्या खेड नगरपालिका जो दवाखाना आहे तो खरोखर एक गरिबांची ख्याती म्हणून पूर्वीपासून 40-50 वर्षापासून खात्रीचा दवाखाना आहे। नाहीतर ते जाणून बुजून जर आम्हाला लक्ष देत नसतील, एवढं सर्व उपोषण करतात, जनतेचं पण याच्यात चांगलं सहकार्य आहे, तरी सुद्धा ही लोक प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही। आमची त्यांना परत एकदा विनंती आहे की त्यांनी नगरपालिकेचा दवाखाना लवकरात लवकर चालू करून गोरगरिबांचे जे हाल होत आहेत ते थांबवावे, ही विनंती।